की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा त्यांना मोकळीक दिली। हा धाडसी निर्णय घेण्याचं काम मोदीजींनी केलंय। याला धाडस, मोदीजी हे फायटर आहेत, फायटर। परंतु काल निर्णय घेतला त्यावेळेस सकाळी तिन्ही दलाच्या, सेना दलाच्या तिन्ही म्हणजे वायुसेना, नौसेना आणि थलसेना या तिघांच्या प्रमुखांची बैठक घेतली की पाकिस्तानला धडा कसा शिकवायचा त्यांना मोकळीक दिली। आतापर्यंत कधीही आपल्या सेनेवर, सीमेवर लढणाऱ्या जवानांना कधी मोकळीक मिळाली नव्हती, पण मोदीजींनी दिली। कठोर निर्णय मोदीजींनी सकाळी घेतला आणि या देशावर झालेला हल्ला, जे आपले निरपराध लोक, बेकसूर लोक मारले गेले, त्यांचा बदला आणि हा झालेला हल्ला, दहशतवादी पाकधार्जिना दहशतवादी हल्ला पूर्णपणे मोडून काढण्यासाठी तिन्ही दलाच्या बैठका घेऊन कठोर मोदीजी दिसले आणि संध्याकाळी सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे मोदीजी दिसले। राहुल गांधी असतील किंवा काँग्रेस असेल किंवा इंडिया अलायन्स असेल, मोदीजींना धन्यवाद द्यायला पाहिजे की आझादीनंतर, स्वातंत्र्यानंतर हा धाडसी निर्णय घेण्याचं काम मोदीजींनी केलंय। याला धाडस लागतं, हिम्मत लागते। त्या लोकांनी वोट बँकचं राजकारण केलं, वोट बँक सांभाळण्याचं काम केलं आणि म्हणून त्याला उत्तर मोदीजींनी दिले। यापूर्वी देखील धाडसी निर्णय मोदीजींनी घेतले, मग तो आपला काश्मीरचा 370 कलम हटवण्याचा विषय असेल, नारी शक्ती वंदन बिल आहे आरक्षण देण्याचा विषय असेल, ट्रिपल तलाक असेल, CAA असेल, वक्फ बोर्डाचा निर्णय असेल, त्याला हिम्मत लागते। ती हिम्मत त्यांच्यामध्ये नाही आहे, समजलं की नाही? आणि म्हणून मोदीजी हे फायटर आहेत, फायटर, आणि म्हणून तेच निर्णय घेऊ शकतात।